ओके. आज आपण प्रॅक्टिकलचा थोडा पार्ट बघू की जे आतापर्यंत आपण जे शिकलो त्या कन्सेप्ट तुम्हाला इथे थोड्याफार क्लिअर होतील की इमेजचं कन्व्हर्शन कसं डिजिटल इमेजमध्ये करायचं किंवा जे आपण RGB कलर स्पेस बघितले किंवा एक कलर कोड किंवा पिक्सेल्स काय असतात की कशा व्हॅल्यू असतात ह्या कन्सेप्ट आपल्याला इथं समजतील. ओके. हॅलो. हॅलो. हा, आवाज येतोय ना? हा, येतोय सर. हा, तर ज्यांच्याकडे कॉम्प्युटर असतील त्यांनी हे इन्स्टॉल करून घेतलं असेल. काय प्रॉब्लेम आहे का इन्स्टॉलेशनला? कुणाला काय आला का? हॅलो. आवाज येत नाहीये विशाल, आवाज येत नाहीये तुमचा. इन्स्टॉलेशन झालंय. ओके. इन्स्टॉलेशन झाल्यानंतर महत्वाचा अजून एक पार्ट आहे की इमेज प्रोसेसिंग टूल बॉक्स तुम्ही कॉन्फिगर करायचं. ते पण मी त्या स्क्रीनमध्ये किंवा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं ते आपल्याला कॉन्फिगर करता येत आहे. हॅलो. ओके, ठीक आहे. झाला असेल असं कन्सिडर करूया. ठीक आहे, आपण चालू करूया का अजून? ओके. आता ही जी स्क्रीन दिसते आहे, see here, this screen is a Scilab screen. When you have to double click on the Scilab icon on the your desktop or whatever this, it opens this Scilab screen. So this is known as a Scilab console. त्याला Scilab console म्हटलं जातं. So this console is divided into number of different sections. Now see first section here. So this is our first section, that is file browser. Means currently at which location or which folder you have to present, that is present working directory it will be show. So present working directory is user, that is C:user. It depends on your system to system. प्रत्येकाच्या सिस्टम नुसार हे डिपेंडंट राहील. So user A is nothing but my username and documents is a document folder. In this folder there will be currently I am in this folder. ह्या करंटली ह्या फोल्डर मध्ये मी आहे. ह्याच्यात सगळे 5 सब फोल्डर्स इथं तुम्हाला सगळे दिसतात. ओके. सो दिस इज अ फर्स्ट पार्ट. आता हा फोल्डर मध्ये म्हणजे जे काय आपण वर्किंग करणार आहे किंवा एखादी फाईल राईट करणार आहे किंवा आपण एखादं इमेज क्रिएट करणार आहे किंवा एखादी इमेज आपल्याला रीड करायची आहे, तर त्या कुठल्या फोल्डर मधनं करायचं तर ते आपण इथं चेंज करू शकतो. म्हणजे हा जो पार्ट आहे तो आपण चेंज करू शकतो. दिस इज फर्स्ट पार्ट. म्हणजे हा जो प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरीचा पार्ट आहे तो दिस विल बी. Now second important part is this console. So this is very important window. So this is a console window. Means whatever we have to give on the command, that command will be enter here. Now see in that video I have to tell that Scilab is an interpreted language. Scilab ही कशी इंटरप्रिटेड आहे. म्हणजे जसं आपण इंटरप्रिटेड लँग्वेज आधी बघितलेलं आहे. पायथॉन इज इंटरप्रिटेड लँग्वेज. ओके. पण जावा किंवा C# इंटरप्रिटेड आहेत का? नाहीये. C++ किंवा जावा ह्या इंटरप्रिटेड नाहीये. त्या कंपाइल्ड लँग्वेज आहे. इंटरप्रिटेड लँग्वेज मध्ये काय असते, whenever you have to write any command and when you have to press the enter key, that command is automatically executed. Means line by line execution will be takes place in the interpreted programming language. Whereas in compiled programming language, entire program will be compiled and it can show the error message. Compilation आणि interpreted मध्ये हा फरक आहे. So here this Scilab is an interpreted language. See that means you have to see this is our command prompt. So when you have to enter something command here, it will and press the enter, this command will be execute. So this is an interpreted language. Okay, एक command तुम्ही इथे interpret करू शकता. किंवा another way you have to write a file. This file consists of number of different commands and you can run that file also. So this is one of the main thing or main advantage or execution process in Scilab.
हे सायलॅब मध्ये तुम्ही कसं एक्झिक्युशन करणार, जसं पायथॉन मध्ये आपण काय करत होतो, पायथॉनचे जे प्रॉम्प्ट आहे त्या प्रॉम्प्टला आपण पायथॉनची कमांड देत होतो आणि एंटर प्रेस करत होतो, म्हणजे ते कमांड रन होत होते. सो दिस विल बी, किंवा दुसरी पद्धत काय करत होतो, आपण फाईल तयार करत होतो किंवा स्क्रिप्ट तयार करत होतो आणि ती स्क्रिप्ट मध्ये वेगवेगळा प्रोग्राम लिहित होतो आणि तो एंटायर सगळी स्क्रिप्ट आपण रन करत होतो. सो सेम कन्सेप्ट वी हॅव टू डू हिअर. So this will be execution process. Now this is our some console window, or we can say that, see here, Scilab 6.1.0 console. So this is our console window. So when you have to open this, it can show this some message. So it can say that version of a Scilab is this, and we have to install which toolbox. So here we have to install the toolbox, image processing and computer vision toolbox. So this toolbox is useful for the execution of different digital image processing commands or digital image processing environment. So this will be one of the important thing. Okay, so this is a console window, and here our image processing toolbox is available. Now next is variable browsers, means where whatever you have to declare the variables, that variables is shown here. Okay, so here these are the variable browser. For example, now see here, I have to clear all this. Now here, see, suppose I have to write a is equal to 10. So a is equal to 10. See here, in this variable browser there will be a. So it is a interval, means here we have to assign the 10 to the variable a. So here we doesn't require to define the data type of the a and whatever may be, as like a Python मध्ये जसं आपण data type define करत होतो, variable name, आणि त्या variable name ला आपण direct value assign करत होतो. Same concept we have to do here. Okay, so this will be our first important part. So this is a execution. Now suppose, now this Scilab we can do the some mathematical operation. Suppose we have to use 10 plus 20, so it will be 30. So result will be display 30. And see, by default here this value is assigned to by default variable ans, answer. See here, answer variable. ज्यावेळेस तुम्ही एखादा एक्सप्रेशन लिहिता त्याला व्हेरिएबल नाही लिहित, तर त्यावेळेस त्या एक्सप्रेशनचं जे रिझल्ट आहे किंवा जो सोल्युशन आहे किंवा जे उत्तर आहे, दॅट आन्सर विल बी ऑटोमॅटिकली असाइन्ड टू आन्सर व्हेरिएबल, ans व्हेरिएबल. सो दिस इज अ बाय डिफॉल्ट व्हेरिएबल विच इज डिफाईन इन Scilab. Scilab मध्ये ऑलरेडी डिफाईन केलाय तुम्ही. किंवा तुम्हाला असं जर करायचं, सी इज इक्वल टू ए प्लस बी, तुम्ही असं पण करू शकता. सॉरी, सी इज इक्वल टू ए आपण डिफाईन केलाय, बी नाही डिफाईन केला, त्यामुळे आपल्याला तसा रिझल्ट येतो. सो हियर c is equal to 30. So the variable c is defined here. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स करता येतात. आपण मॅट्रिक्स डिफाईन करू शकतो, किंवा आपण त्या मॅट्रिक्सचे ॲडिशन, सबट्रॅक्शन किंवा त्याचा ट्रान्सपोज काढू शकतो, त्याचा डिटर्मिनंट फाइंड करू शकतो. सो लॉट्स ऑफ डिफरंट फंक्शनॅलिटीज आर अवेलेबल इन दिस Scilab. ह्या Scilab मध्ये आपल्याला अशा पद्धतीचे अनेक फंक्शनॅलिटी अवेलेबल आहेत. आणि इथं मला हे सांगायचं की हे व्हेरिएबल ब्राउझर काय आहे. सो वॉट एव्हर यू हॅव टू डिफाईन द व्हेरिएबल्स हिअर, दॅट विल बी ऑटोमॅटिकली shown here. Now in this variable browser window, it can show the name of the variable, also what is the name of the what is the value which are assigned to variable, what are the type, is the visibility and the memory required for that variable. म्हणजे हे सगळा पार्ट इथे तुम्हाला डिस्प्ले होतोय. म्हणजे ते नेम काय आहे त्या व्हेरिएबलला, त्याला कुठली व्हॅल्यू असाइन केली आहे, त्याचा डेटा टाईप काय आहे, त्याची विजिबिलिटी काय आहे, म्हणजे लोकल आहे, ग्लोबल व्हेरिएबल आहे ते, आणि त्याला लागणारी मेमरी किती आहे. सो ऑल दिस पार्ट्स हिअर शोन हिअर. So this is variable browser. Now next is command history. So command history म्हणजे मी आतापर्यंत ज्या कमांड्स दिलेत, आता इथे मी ऑलरेडी काही कमांड्स दिलेल्या आहेत. सी हिअर, आता हे बघा, हे हा डेट वाईज कमांड हिस्ट्री आहे. सो 21 तारखेला मी काही कमांड दिलेले आहेत दॅट. सो 25 तारखेला काही दिलेले आहेत, काही 26 तारखेला कमांड दिलेले आहेत, काही आजच्या कमांड. आता आज आपण ज्या कमांड दिल्या, ए इज इक्वल टू 10, 10 प्लस 20, सी इज इक्वल टू ए प्लस बी, सी इज इक्वल टू 10 प्लस 20, म्हणजे ह्या ज्या त्या कमांड आपण दिलेल्या आहेत ह्याची सगळी हिस्ट्री इथं स्टोअर होते. सो दिस इज कमांड हिस्ट्री. ओके, अँड दिस विल बी समथिंग इंटरनेट फीड्स, मीन्स सपोज यू वॉन्ट टू सर्च समथिंग फ्रॉम द इंटरनेट, सो यू कॅन डायरेक्टली गोज हिअर, इथून तुम्ही जाऊ शकता. सो दीज आर द डिफरंट screens, or whatever this part of the screen we have to discuss.
So there are number of menus: file, edit, console, application. आता ह्याच्यातला आपण application menu मधला काल आपण use बघितलाय. So we have to use the model, and when you have to click the open, it can show the different models which are used in, and you can select that specific model. तुम्हाला कुठलं मॉडेल, तुम्हाला GUI बेस्ड ऍप्लिकेशन डेव्हलप करायचंय, तुम्ही इथून GUI बेस्ड ऍप्लिकेशन हे करू शकता, किंवा कुठले जे मॉडेल्स तुम्हाला आहे ते मॉडेल्स तुम्ही इथून डिफाईन करू शकता. आता सध्या आपल्याला कुठलं मॉडेल पाहिजे, इमेज प्रोसेसिंग टूल बॉक्स. सो वी ऑलरेडी इन्स्टॉल दॅट. सो दिस आर स्क्रीन इन्फॉर्मेशन. ही इन्फॉर्मेशन आपण स्क्रीन बद्दल आपण घेतली. नाउ so we have to clear the screen. So screen clear will be using CLC command. CLC command आपण काय करू शकतो, स्क्रीन क्लिअर करू शकतो. देन आता इथे स्क्रीन क्लिअर आहे. PWD. So PWD, this is a command which is used to define or used to identify what is your present working directory. तुमची करंटली वर्किंग डिरेक्टरी कुठे, जे इथे तुम्हाला दिसतंय C:\users a/documents. So that will be our present working directory. Now we want to change this directory to another directory. आपल्याला ह्या डिरेक्टरी मधून दुसरी कुठली तरी डिरेक्टरी आपल्याला पाहिजे असेल. सो वी कॅन यूज द CD कमांड, चेंज डिरेक्टरी कमांड, जे आपण आतापर्यंत वापरले. सो वी हॅव द एक्झाम्पल घेऊया की आपण एक करंट वर्किंग डिरेक्टरी आपण बदलू. So suppose I have to go to the another working directory CD and this path मी दिला f:\dip:\images. समजा ह्या फोल्डर मध्ये जायचंय. सो I have to write CD double quote the entire path of the फोल्डरचा पाथ द्या, एंटर करा. नाउ सी चेंज द हियर. इथं पण तुम्ही बघू शकता, इथं बघा तुमचं फाईल ब्राउझर मध्ये फोल्डर चेंज झालाय. सो f:\dip:\images or you have to use the PWD command. So PWD command, now it can show the present working directory. सध्या कुठली वर्किंग डिरेक्टरी मध्ये आहे ते आपल्याला इथं डिस्प्ले होतं. सो दिस विल बी अ बेसिक कमांड. म्हणजे हे सिंपल कमांड आपण काय घेतली की कशा पद्धतीने आपल्याला डिरेक्टरी बदलायची आहे. ओके, नाउ CLC. So we have to clear the screen. Now first important command in a digital image processing. पहिली आपण इमेज प्रोसेसिंग मधली पहिली कमांड आपण इथं बघणार आहे की हाऊ टू कन्वर्ट. नाउ सी there are lots of images in my folder. Okay, so there are lots of images. I can share this. Okay, तुम्हाला इमेजची स्क्रीन दिसते का? हॅलो हॅलो, इथे इमेज असलेली स्क्रीन तुम्हाला दिसते का? हॅलो, नाही दिसत सर. नाही दिसत. क्लिअर स्क्रीन दिसते, इमेज नाहीये दिसत. ठीक आहे मी न्यू शेअर करतो. हा ठीक आहे. ओके, आता स्क्रीन दिसते का तुम्हाला ही न्यू शेअर केलेली? दिसते. ओके, ह्या अनेक इमेजेस आहेत. आपण ह्या इमेजेसचं कन्व्हर्शन आपण काय करणार आहे की फॉर एक्झाम्पल आपण ह्या इमेजेसचं कन्व्हर्शन डिजिटल इमेज मध्ये करणार आहे. फॉर्म मध्ये कशा पद्धतीने करता येते हे आपण बघणार आहे. आता ह्याच्यातली आपण सिंपल एखादी इमेज घेऊया. सो फॉर एक्झाम्पल कलर इमेज कुठली घेऊया. सो सपोज दिस ओनियन इमेज और द इमेज 1. ठीक आहे, आपण ओनियन 1 ही इमेज आपण घेऊया. सो फर्स्ट वी हॅव टू सी व्हॉट इज द एक्सटेन्शन ऑफ दॅट इमेज. मी आधी हे बघतो काय त्याचं एक्सटेन्शन. ओके, PNG इमेज आहे. ओके, सो कन्सोल विंडो आलो. कन्सोल विंडो दिसते आता? हॅलो, नाही, इमेजेस दिसते. ओके, आताच कन्सोल विंडो दिसत असेल. हा, ओके, हो क्लिअर स्क्रीन दिसते. हॅलो हॅलो सर. हा, काही प्रॉब्लेम?
स्क्रीन दिसते ना कन्सोलची? हो सर. ओके, आता पहिली आपण कमांड बघणार आहे, हाऊ टू रीड दॅट इमेज. ओके, सो फर्स्ट थिंग, सो आय हॅव टू डिफाइन व्हेरिएबल I equal to I am read and see this is a command. कमांड काय लिहिलंय बघा, I is equal to, that is variable name I घेतला, then command I am read. Okay, so I am read command is used to read the image. I am read command is used to read the image. आता याच्यामध्ये रीड करताना काय केलंय, we have to directly given the name. इमेजचं नाव दिले. का इमेजचं नाव दिले? कारण वी हॅव टू इन डायरेक्टली दॅट फोल्डर, त्या फोल्डर मधली इमेज आपण घेतलेली आहे. आपण प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी ही आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट नेम देऊ शकतो. पण जर तुमची इमेज दुसऱ्या कुठल्या तरी फोल्डर मध्ये असेल, सो यू नीड टू डायरेक्टली राईट द एंटायर पाथ. तुमची इमेज समजा दुसऱ्या फोल्डर मध्ये असेल, प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी सोडून दुसऱ्या डिरेक्टरीत असेल, सो यू नीड टू राईट एंटायर पाथ फॉर दॅट इमेज. त्या पर्टिक्युलर इमेजचा एंटायर पाथ तुम्हाला इथं द्यावा लागेल. सो दिस इज फर्स्ट पार्ट. लक्षात आलं? पहिलं पार्ट काय, कमांड कशी आहे बघा, लक्षात घ्या. दिस इज व्हेरिएबल नेम. आता हे मी का केलं व्हेरिएबल नेम, तर मला ही रीड केलेली इमेज एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायची आहे म्हणून व्हेरिएबल नेम घेतलं. सो आय इज अ व्हेरिएबल नेम दॅट इज इक्वल टू आय एम रीड. दिस इज अ कमांड विच इज यूज टू रीड द इमेज. आय एम रीड कमांड काय करते, इमेज रीड करायचं काम करते. अँड हिअर इन ब्रॅकेट वी हॅव टू राईट द नेम ऑफ द इमेज विथ इट्स एक्सटेन्शन. इफ your image is in other folder then the working directory, you can write the entire part. समजा माझी वर्किंग डिरेक्टरी दुसरी असती तर मला इथे काय लिहावं लागलं असतं, f:/dip/image/onion1.png अशा पद्धतीने लिहावं लागली असती कमांड. ओके, सो दिस इज फर्स्ट पार्ट. नाउ आय हॅव टू प्रेस द एंटर की. नाउ वाय सेमिकोलन, दॅट वी हॅव टू डिस्कस नेक्स्ट कमांड. नेक्स्ट कमांडला आपण सेमिकोलन का दिलं त्याचं डिस्कशन करूया. नाउ सी हिअर I have to enter. Command ला कुठली एरर आले का नाही, so our command is executed. Now see here, this name variable browser मध्ये चेक करा. See variable browser मध्ये काय आलंय, name is equal to I. So जे variable आपण घेतला तो. Now see here, these are the values. So these are the value. So 477, 686 and 4. Okay, so this will be our त्या पर्टिक्युलर इमेजचं कॉलम, number of columns, number of rows and its a bit level. So that all shown here. Okay, so this is one part. Now suppose then there are data type and whatever that. Now we have to use read another one example image. So one of the another image, suppose okay. See, one of another variable we have to use. Suppose I1 is equal to, I have to write another one image, cameraman.tif. Now see here, I1 is equal to, I1 is equal to काय आहे, 256 by 256 integer local. Now see the difference, I and I1 ह्या दोन्ही मधला डिफरन्स बघा. See I1 इमेज, आता ही ऍक्च्युअली इमेज कुठली आहे मी पहिला शेअर करतो तो. See this. See, this is the image. दिसतंय का कॅमेरामन ची इमेज? See, ही इमेज आपण हे केली आहे. सो कॅमेरा, दिस इज अ ग्रे लेवल इमेज. ही काय आहे, ग्रे लेवल इमेज आहे. त्यामुळं इथं जे मॅट्रिक्स तयार झालेलं आहे ते ओके, इथं जो मॅट्रिक्स तयार झालेला आहे बघा, इथं I1 वाला जो मॅट्रिक्स तयार झालाय तो त्याचं एक्सटेन्शन काय आलंय, त्याचं साईज काय आलंय बघा, 256 by 256. म्हणजे इथं तीन मॅट्रिक्स किती आलाय, 2 डायमेन्शन मॅट्रिक्स आलाय, एकच मॅट्रिक्स आलाय. पण इथं आय मध्ये बघा, इट हॅज 1 2, दिस इज 2 अँड इंटू 4, दॅट मीन्स देर आर 4 मॅट्रायसेस अवेलेबल. म्हणजे आय हा कलर इमेज आहे, त्या कलर इमेजची 4 मॅट्रिक्स तयार झाले. पण इथं तसं आहे का, I1 मध्ये इट विल बी ओनली 1 मॅट्रिक्स 256 by 256, म्हणजे रो 256 कॉलम 256 आहे. सो दिस इज अवर ग्रे स्केल इमेज. ओके,
म्हणजे इमेज, आता ही इमेज आपण तयार केली. ओके, नाउ व्हॉट इज द I1. आता I1 चा व्हेरिएबल मी एक्सप्लेन करतो, डिस्प्ले करतो. काय येते बघा, सी हा सगळ्या व्हॅल्यू आपल्याला इथे डिस्प्ले झाले. दीज आर द I1. म्हणजे त्यात 256 रो आणि 256 कॉलम सगळे डिफाईन झाले तिथे. आता इथं व्हॅल्यूज चेक करा. समजा आपण सुरुवातीच्या ह्याच्यात चालूया. ओके, नाव सी हियर 156 पहिली व्हॅल्यू काय आहे, 156. So this will be 156 or 159 or 158, 155. So these are known as a pixel value. पिक्सेल व्हॅल्यू, ह्या पिक्सेल व्हॅल्यू आहे. म्हणजे थोडक्यात ही जी व्हॅल्यू आहे 156, दिस व्हॅल्यू इज ऍट 0th लोकेशन, रो 0 कॉलम 0 अँड व्हॉट इज द एफ, दॅट इज इक्वल टू 156. म्हणजे 0 म्हणजे टॉप लेफ्ट कॉर्नरचा जो पहिला पॉइंट आहे, त्या पहिल्या पॉइंटची कलर इंटेन्सिटीची व्हॅल्यू काय आहे, 156 आहे. ओके, सो इट इज अ लाईज बिटवीन 0 to 255. इट इज लाईज बिटवीन 255, 156 आहे. तसंच दुसरी व्हॅल्यू 159, तिसरी व्हॅल्यू 156. सो इन दिस वे देर आर लॉट्स ऑफ व्हॅल्यूज. ह्या अशा अनेक व्हॅल्यू तुम्हाला इथे डिस्प्ले होतात. ओके, आता इथं बघा काही व्हॅल्यू कमी आहेत. आता इथं 101 आहे, इथं 80 आहे, इथं 64 आहे, इथं 79 आहे. सो दीज व्हॅल्यूज आर डिपेंड्स ऑन कलर इंटेन्सिटी. म्हणजे त्या पर्टिक्युलर इमेजच्या कलर इंटेन्सिटीनुसार ह्या व्हॅल्यू असतात. जर ती इमेज डार्कर इमेज असेल, म्हणजे तो पॉइंट जर डार्क असेल, तर त्याची व्हॅल्यू 255 कडे शिफ्ट होत असते. सॉरी, 0 कडे शिफ्ट होते. आणि जर ती व्हाईट कडे असेल, तर त्याची व्हॅल्यू 255 कडे शिफ्ट होत असते. सो दीज आर द डिफरंट. आता इथे बघा वेगवेगळे कॉलम दिले. कॉलम 14 to 26. म्हणजे आता हे 256 कॉलम आहे ते एकदम सगळे डिस्प्ले होणार नाहीत, त्यामुळे ह्यांनी अशा पद्धतीने हे करतात. म्हणजे आपली जी इमेज आहे ती कशा पद्धतीने जी आहे डिजिटल मध्ये कन्वर्ट झाले हे लक्षात घ्या. बघा इथे आता काय व्हॅल्यू आहेत, 17, 21, 28, 24, 29 ह्या वेगवेगळ्या व्हॅल्यू आले. म्हणजेच ह्या व्हॅल्यू काय रिप्रेझेंट करतात, दॅट व्हॅल्यू विल बी रिप्रेझेंट द पर्टिक्युलर इंटेन्सिटी व्हॅल्यू. मग इंटेन्सिटी व्हॅल्यू हे झाली. आणि आपण बघा इमेजची डेफिनेशन बघितली आहे, इमेज आय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय. सो एफ ऑफ एक्स वाय इज नथिंग बट, फॉर एक्झाम्पल, for this point, see this point, so it has some x value, it has some y value. म्हणजे थोडक्यात सम रो व्हॅल्यू आणि कॉलम व्हॅल्यू असणार आहे. आणि त्या रो आणि कॉलमची व्हॅल्यू किती आहे, 17 आहे. सो दिस इज अ डेफिनेशन ऑफ इमेज. म्हणजे आपली जी इमेज आहे ती आपण इमेज ह्याच्यात कन्वर्ट कशी केली, सो बाय युजिंग द फंक्शन IM read फंक्शन. ओके, ही इमेज कशी रीड केली, सो I1 इज इक्वल टू IM read name of the image. So this is our image function. लक्षात आलं इमेज कशी रीड करायची. ओके, नाउ सी व्हाय दिस सेमिकोलन. हा सेमिकोलन आपण का दिला, आता त्याचं उत्तर बघूया. ओके, CLC क्लिअर करूया आपण स्क्रीन. ओके, CLC केलं, क्लिअर केली. नाउ नेक्स्ट आय हॅव टू यूज सेम कमांड. ओके, पण विदाउट सेमिकोलन. मी आता काय करतो, सेम कमांड दिलं, I1 इज इक्वल टू IM read cameraman डॉट TIF आणि सेमिकोलन दिलेला नाही. नाउ सी काय फरक दिसतोय बघा, की इथं सगळी कमांड प्रोसेस होऊन आउटपुट सुद्धा डिस्प्ले होत आहे. जर सेमिकोलन नाही दिला तर ही अशा पद्धतीने रिझल्ट येतोय. आणि सेमिकोलन दिला तर तुम्हाला काय होईल, ते प्रोसेस केलेली जे मॅट्रिक्स आहे तो ऑटोमॅटिक व्हेरिएबलला स्टोअर होतोय आणि तिथंच कमांड थांबते. ही प्रोसेसिंग झालेला आउटपुट आपल्याला डिस्प्ले होत नाही. दॅट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट. म्हणजे जर तुम्हाला फास्ट, म्हणजे आता आपण अनेक कमांड रीड करत असेल, प्रत्येक वेळेस असं जर डिस्प्ले होत असेल तर तुम्हाला वेट करावं लागणार आहे ती कमांड एक्झिक्यूट होऊन संपूर्ण हे करण्यासाठी. सो बेटर वे, आफ्टर ईच कमांड यू नीड टू गिव्ह द सेमिकोलन. सेमिकोलन दिला की तिथल्या तिथं कमांड एक्झिक्यूट होऊन व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन होते आणि कमांड स्टॉप होते. पण जर सेमिकोलन नाही दिला तर एक्झिक्यूट केलेली व्हॅल्यू, म्हणजे त्या व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन केलेली ती सुद्धा डिस्प्ले होते. सो दिस विल बी वन ऑफ द इम्पॉर्टंट डिफरन्स. सेमिकोलन का द्यायचा आणि का नाही द्यायचा हे ह्या लक्षात घ्या. हे लक्षात आलं. आता कशी रीड केली इमेज लक्षात आली. सो IM read कमांड इज यूज टू रीड द इमेज. हा कमांड. नाउ नेक्स्ट, नाउ
सी आय एम रीड कमांड. आता ह्याच्यात जसं कलर इमेजची बघितली, आता I1 ची आपण व्हॅल्यू बघूया. सो दिस आर I1. सो देर आर नंबर ऑफ मॅट्रिक्स इट विल बी डिस्प्ले. अनेक व्हॅल्यू आपल्याला इथे डिस्प्ले आहे. ह्या सगळ्या व्हॅल्यू 255 आहे. ओके, हे सगळे कॉलम्स इथे आपल्याला इथे डिस्प्ले होतात. असे अनेक व्हॅल्यू तुम्हाला इथे डिस्प्ले होतात. सो दिस विल बी आवर कलर इमेज. कलर इमेजची ही व्हॅल्यू आहे. ओके, so these are the two important command. One I am read command. Now next, आता ही कमांड रीड केली किंवा आपण इमेज रीड केली, आपल्याला इमेज राईट करायची आहे. सो यू कॅन राईट द इमेज. सो हाऊ? देर आर कमांड. I am write ती I1 जी आपण कमांड ही रीड केलेली आहे ती, आणि आपण ती रीड केलेली कमांड test.jpg मध्ये राईट करणार आहे. ओके, सो ही कमांड राईट झाली. नाउ वी हॅव टू गो टू द आवर विंडो, इमेज विंडो. नाउ हियर सी टेस्ट. सी ही test.jpg आपण फाईल आता राईट केलेली आहे. सो दिस विल बी आवर फाईल. म्हणजे आपण ही इमेज इथं रीड केली आणि ती इमेज इथं राईट केली. दुसरी राईट करताना आपण काय कमांड वापरली? आय एम राईट. ओके, वी हॅव टू शेअर दिस अगेन. ओके, आय एम राईट कमांड कशी लिहिली लक्षात आहे? आय एम राईट I1 test.jpg म्हणजे कुठली इमेज आहे? I1 ही इमेज आहे. I1 आपण रीड केलेली इमेज आहे आणि ती आपण राईट करतोय त्या पर्टिक्युलर दुसऱ्या फोल्डर मध्ये. सो दिस विल बी वन. अनदर वन, देर विल बी अनदर वन. सपोज ओके, ठीक आहे. आपण हे दोन कमांड आय एम राईट झाले, आय एम रीड झालं. ओके, नाउ नेक्स्ट कमांड. रीड कशी राईट करे? आता आपण इमेज ही जी I1 केली आहे की ती कशी शो करायची? आपण जी इमेज रीड केलेली आहे ती अशा पद्धतीने आपल्याला राईट केली. सो आय एम शो I1. सो कमांड काय लक्षात घ्या? कमांड आहे आय एम शो. आय एम शो कमांड अँड I1. हे ज्यावेळेस आपण क्रिएट करताल त्यावेळेस एक नवीन विंडो ओपन होते, फिगर नावाची विंडो. ही विंडो दिसते का तुम्हाला? हॅलो, इमेजची विंडो दिसते का? कॅमेरामनची इमेजची विंडो. ओके, अशा पद्धतीने विंडो ओपन होते आणि ही विंडो तुम्हाला डिस्प्ले होते. लक्षात दिसली का तुम्हाला? आय एम शो कमांड केल्यानंतर अशा पद्धतीने दिसले का ही विंडो? हो दिसते सर. ही विंडो तुम्ही इमेज शो करते. सो आय एम शो कमांड काय करते की जी केलेली इमेज आहे ती शो करायचं काम करते. सो आय एम शो. सो दिस इज वन ऑफ द बेसिक कमांड. आय एम शो तर इमेज शो करायचं काम करते. मग ह्याच्यात मग वेगवेगळे तुम्ही इथं मग इमेजचे वेगवेगळे पार्ट्स आहेत, फाईल आहेत, टूल्स वेगवेगळे आहेत. झूम करायचं असेल, कुठला पार्ट तुम्हाला झूम करायचा असेल झूम करू शकता. जे काय ते टूल मधून तुम्हाला पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही इमेज रीड करता येईल. किंवा आपण आता मगाशी जी कलर इमेज आहे, आपण कलर इमेज रीड केलेली आहे ती आपण हे करूया. सो आय एम शो I ही कलर इमेज आपण रीड केली होती ते आपण हे करूया, डिस्प्ले करूया. ओके, नाउ सी हियर. ही तुम्हाला कलर इमेज डिस्प्ले होईल. म्हणजे जी आपण कलर इमेज डिस्प्ले केली ती अशा पद्धतीने. पहा मगाच्या कलरमध्ये काही ठिकाणी आपल्याला 255 येत होतं. तर ही बघा हे व्हाईट कलरचं हे असल्यामुळे बहुतेक त्या लोकेशनची ती व्हॅल्यू 255 होते असेल. ओके, सो दिस विल बी आवर कलर इमेज. लक्षात आलंय कशा पद्धतीने आपण इमेज रीड करू शकतो, कशा पद्धतीने राईट करू शकतो आणि कशा पद्धतीने आपण इमेज शो करू शकतो. ओके, हे लक्षात आल्या कमांड.
आय एम रीड इमेज कशी करायची, राईट कशी करायची, त्या पद्धतीने ह्या इमेज तुम्ही राईट किंवा रीड करू शकता. नाउ इन कन्सोल विंडो सी देर आर लॉट्स ऑफ डिफरंट व्हेरिएबल्स. आता जी कलर इमेज आहे, ही जी I1 नावाची कलर इमेज आहे, ती आपण कन्वर्ट करूया ग्रे स्केल मध्ये. तर कशा पद्धतीने करता येईल? सो I2 इज इक्वल टू ओके. आता ही RGB कलर नाहीये, त्याची कलर वेगळी बनाना. तर another image. पुन्हा एकदा चालू करू. नाउ सी आता आपण बेसिक किती कमांड बघितल्या? ओके, आपण कुठल्या कुठल्या आय एम रीड. सो इट इज यूज टू रीड द पर्टिक्युलर इमेज. देन सेकंड आय एम राईट, इमेज राईट करण्यासाठी आपण कमांड बघितली. नाउ थर्ड कमांड आय एम शो, इमेज शो करण्यासाठी कमांड बघितली. नाउ नेक्स्ट कमांड वी हॅव टू here. Now we have to first read the color image and then we have to convert that. Hello, राईट कमांड मध्ये ते असं एरर सारखं काय आलं होतं? राईट केलेली कमांड त्याच्यामध्ये ते इंटिजर नंबरचं काय सांगत होतं? रॉंग इंटिजर. आपण पुन्हा करतो, आय एम रीड करतो आणि कमांड राईट करू, राईट मध्ये इमेज करूया. ओके, सो अगेन वी हॅव टू कन्वर्ट राईट. सी दिस इज वन ऑफ द इमेज विंडो मी शेअर करतो. ओके, सो इन दिस रोज दिस इज अ कलर इमेज. आपण ही रोज दिसतंय, हे कलर इमेज आहे. सो वी हॅव टू दिस कलर इमेज वी हॅव टू राईट अनदर कलर इमेज. So suppose I have to give one the command a is equal to, okay, I am read rows.jpg. Now see this a. आता इथे बघा a कमांड आपण रीड केले, त्याची डायमेन्शन्स काय दिसतात बघा. 195 × 259 × 3. मगाशी आपण एक कमांड रीड केली होती, कमांड त्याचं गुणले 4 आलं होतं, म्हणजे त्याचे 4 मॅट्रिक्स तयार होत होते. So the color scheme is different. That RGB color scheme इथे नसणार आहे. Now एक जी कलर आपण आता जी इमेज रीड केली रोजची इमेज, that image is JPG format and this JPG format by default support the RGB color scheme. So here that's why 195 × 259, these are the dimension of the particular image and these 3 represent it is a RGB color. It's a color RGB colors code मध्ये येते. Now see this is our image we have to read. Now see a. So this is our a value. A ची हे सगळे आपल्याला व्हॅल्यू इथे डिस्प्ले होता. So this will be our a command. Now we have to write this command. Okay, I am write. Now I am write what is the a, and then we have to use the suppose our rows1.jpg. So this will be a write command. Now we have to share this. See, this is rows1.jpg and our original rows command is that, and आपण ती say this will be our original image and this will be our write table image. आपण राईट केलेली इमेज आहे. ओके, आता इथे तुम्हाला काय प्रॉब्लेम आला होता? हॅलो, आय एम राईट. इंटिजर नंबर ते 50 काहीतरी टाकलेलं होतं ना तुम्ही नंतर कॉमा देऊन. ते नाही, ते आपण काहीतरी हे होतं ना, ते आपण मेटलॅब मध्ये आपण तशा पद्धतीने क्वालिटी डिफाईन करू शकत होतो. आता याच्यात काय सिंटॅक्स थोडा बदल असेल, मी चेक करून तो सांगतो. त्याची क्वालिटी आपल्याला कमी जास्त करता येते. म्हणजे आता ही जी ओरिजिनल क्वालिटी जी इमेज आहे त्याची रिड्यूस्ड किंवा हाय इमेज करून क्वालिटी डिफाईन करता येते.
त्यासाठी ती टाकले होते, पण इथं ते सपोर्ट होत नाहीये, बहुतेक काही सिंटॅक्स मध्ये थोडाफार चेंज असेल, सो चेक करून जावं. पण बेसिक कमांड आपल्याला लक्षात घ्या, आय एम राईट कमांड कशी वापरायची. तर जी डिजिटल इमेज आपण घेतलेली आहे ती म्हणजे ए आपली डिजिटल इमेज आपण त्याचं कन्व्हर्शन केलेलं आहे आणि ते कुठल्या इमेजमध्ये स्टोअर करायचे. आता याच्यात बाय डिफॉल्ट बघा की ही इमेज स्टोअर कुठं होते, तर आपला जो करंट वर्किंग डिरेक्टरी आहे त्यामध्येच ती स्टोअर होते. तुम्हाला जर दुसरीकडे स्टोअर करायचं असेल तर तुम्ही एंटायर पाथ देऊ शकता. आय एम राईटचं हे लक्षात घ्या. आता ही जी कलर इमेज आहे ही कलर इमेज आपण ग्रे स्केल मध्ये कन्वर्ट करूया. ओके, नाउ फर्स्ट वी हॅव टू शो दिस बाय युजिंग आय एम शो कमांड. आय एम शो ए. So when I am show A, so it can display this. ती विंडो मी शेअर करतो. दिसते रोजची विंडो. सो दिस इमेज विल बी शोन. आपण जी इमेज रीड केली त्याची ओरिजिनल इमेज. नाउ नेक्स्ट पार्ट, आय हॅव टू कन्वर्ट दिस कलर इमेज. दिस RGB कलर इमेज आहे. ही कलर इमेज आता हे RGB कशावर आहे हे तर लक्षात घ्या की इथं आपल्याला जे व्हेरिएबल ब्राउझर आहे, मी इथं परत शेअर करतो आपल्या ओरिजिनल स्क्रीनला. See here in your browser, in variable browser, see the name of the image is A, and what is the value depends upon this. See what is the value? The value is 195 into 259. So these are the dimension m into n, but into 3. So this represent this image is RGB image. Now see in another image which we have to read first, the I image. So in this image there are dimension into 4. इथं 3 आहे, इथं 4 आहे. So that means this uses another color scheme. Okay, so HIS color scheme it is used, and that's why it has 4 matrix. Okay, पण इथं काय, इथं 3 matrix बनणार आहेत की 195 गुणिले 259 ह्या डायमेन्शनचे 3 मॅट्रिक्स, एक मॅट्रिक्स आर साठी, एक जी साठी, एक बी साठी. तर अशा पद्धतीने 3 आणि इथं HSV चे 4 मॅट्रिक्स बनतात, एक इल्युमिनेट साठी आणि बाकीचे 3 आहे ते कलर स्कीम साठी. अशा पद्धतीने 4 मॅट्रिक्स इथं बनले जातात. ओके, आता हा जो आय इमेज आहे हे HSV स्कीमची इमेज आहे, त्याचं कन्व्हर्शन पुन्हा आपल्याला RGB मध्ये करावं लागेल आणि RGBचं ग्रे स्केल मध्ये करावं लागेल. तर पण त्याच्या आधी हाऊ टू कन्वर्ट दिस कलर इमेज इनटू द ग्रे स्केल इमेज. ग्रे स्केल मध्ये बघा, आता इथं आपण ही इमेज आहे जी I2 इमेज वापरली आहे, ही कुठली आहे, ग्रे स्केल आहे. ग्रे स्केल इमेज कशी आयडेंटिफाय होणार लक्षात घ्या की इथं जी इमेज आहे हे फक्त डायमेन्शन दिलं जातं, त्याला गुणले 3 गुणले 4 असं होणार नाही. कारण का, तर ग्रे स्केल इमेज हॅज ओनली 8 बीट 0 to 255 तेवढेच व्हॅल्यू त्यात असणार आहेत. सो ह्या डायमेन्शनची व्हॅल्यू. नाउ वी हॅव टू कन्वर्ट दिस ए इमेज इनटू सम अनदर दॅट इज ग्रे स्केल इमेज. आता ग्रे स्केल मध्ये कशी कन्वर्ट करायची, सो फॉर दॅट पर्पज वी हॅव टू कमांड RGB टू ग्रे. सो सपोज AD किंवा AG करू, that is AG, A image into grayscale. So RGB to gray, and what is the image? A is our image. A ही आपली इमेज आहे, त्याचं ग्रे स्केल मध्ये कन्वर्ट करायचं कसं, RGB टू ग्रे. नाउ सी AG. नाउ आता या दोन्हीतला डिफरन्स तुम्हाला लक्षात येतोय बघा. ती 195 into 259 into 3 आहे इथं, पण AG इमेज किती आहे, 195 into 259 म्हणजेच इंटू 3 गेला इथून, म्हणजे RGB हे कलर गेले. आता दुसरा अजून एक फरक तुम्हाला इथे दिसतोय, मेमरी. सी द मेमरी. मेमरी मध्ये इथं बघा 151.7 KB, बट AG रिक्वायर्स ओनली 50.7 KB, म्हणजे जवळजवळ 1/3 कमी आले. म्हणजे जे त्याचे जे 3 आपण मॅट्रिक्स होते त्याच्याऐवजी एकच मॅट्रिक्स झाला, त्यामुळे 1/3 त्याचे फरक पडला साईज मध्ये. ओके, सो दिस विल बी. नाउ वी हॅव टू रीड दिस. आता ही इमेज कशी दिसेल actually, so we have to use I am show and AG. Now I have to share the screen. ही इमेज आपल्याला अशा पद्धतीने ग्रे स्केल मध्ये झाली, कन्वर्ट झालेली दिसते. म्हणजे ही इमेज आपण काय, आपण जी कलर इमेज ओरिजिनल होती ती आता कन्वर्ट कशात केली, ग्रे स्केल मध्ये केली. तर ही ग्रे स्केल मधली ही जी आपल्याला इमेज दिसते ती ग्रे स्केल कन्वर्टेशन मध्ये. ओके, सो here we have to use the different functions. आता की काही ठराविक आपण फंक्शन, महत्वाचे फंक्शन्स आपण बघितले की जे फंक्शन्स कसे आहेत. पहिला जो फंक्शन आपण बघितला, हाऊ टू रीड द इमेज, रीड इमेज कशी करायची.
म्हणजेच आपल्याला जे पहिल्यांदा सुरुवातीच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं की जी आपली इमेज आहे त्याचं कन्व्हर्शन डिजिटल मध्ये होतं. डिजिटल मध्ये होतं म्हणजेच काय, तर डेफिनेशन आपण इमेजची बघितली, आय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय. सो आय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय. सो दिस एफ ऑफ एक्स वाय इज नथिंग बट दिस इज अ मॅट्रिक्स. हे मॅट्रिक्स येणार आहे. मग मॅट्रिक्स किती असतील, इट्स डिपेंड्स ऑन इमेज टू इमेज. If your image is binary image or grayscale image, the matrix is only one. If your image is RGB or color image, it depends on the color scheme. If RGB image, it has 3 matrices. See, this is 3 matrix. If your image is higher dimension image, that is the HSV or HSV image, so it will be 4 dimension, 4 matrices are created. So these are the images which we have to when we have to convert the image using IMRead. म्हणजे आपण IMRead कमांडने कशा पद्धतीने, आता ह्या ज्या व्हॅल्यू दिसतात इथे तुम्हाला, दीज व्हॅल्यूज आर इंटेन्सिटी व्हॅल्यू. म्हणजे प्रत्येक इमेज रीड केल्यानंतर त्या इमेजची पर्टिक्युलर पॉइंटची एक्स वाय ह्या कोऑर्डिनेटची ती व्हॅल्यू जी आहे ती म्हणजे त्या पर्टिक्युलर कलरचा इंटेन्सिटी आहे किंवा कलरचा कोड आहे असं समजू आपण. म्हणजे थोडक्यात आता इथं 123 आहे आणि इथं 7 आहे, म्हणजे इथला जो कलर आहे तो 123 ह्या इंटेन्सिटीचा आहे, तर इथला जो कलर आहे तो 7 ह्या इंटेन्सिटीचा आहे. तर अशा पद्धतीने आपली इमेज, ओरिजिनल इमेज कन्वर्ट वी हॅव टू इन डिजिटल फॉर्म. ओके, सो दिस इज फर्स्ट पार्ट. म्हणजे आपण आज आता कुठल्या कमांड बघितल्या. फर्स्ट कमांड वी हॅव टू यूज द IMRead command, that is used to read the image. Second command we have to write the command, that is IMWrite command. Then IMShow command, that is will be show, and then third is RGB to grayscale. Okay, so this will be our command. Now see, आता इथे जे महत्त्वाचं आहे बघा, हे आपण आय नावाची जी इमेज आहे, see here it is 4 dimension image. Now we have to convert this image into the RGB. So what is the type of A? So we have to check type of I. Okay, so the type of I is unit 8. हे जे युनिट 8 ह्या टाइपची कमांड आहे, ह्या टाइपचा ह्या मॅट्रिक्स तयार होतोय. पण आपल्याला जर RGB मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तो जो मॅट्रिक्स आहे तो डबल फॉर्म मध्ये आपल्याला लागतो. सो वी हॅव टू कन्वर्ट अनदर मॅट्रिक्स. सो सपोज IR आपण करू IM2 डबल अँड देन कमांड आय. म्हणजे आता हा मॅट्रिक्स काय होईल, हे आय हा जो मॅट्रिक्स आहे किंवा आय ही इमेज आहे, ही 4 मॅट्रिक्सची इमेज आहे. म्हणजे थोडक्यात HSV हा कलर स्कीमची इमेज आहे, तर त्या कलर स्कीमची इमेज आपल्याला RGB मध्ये कन्वर्ट करायची आहे. सो वी नीड टू कन्वर्ट दिस इनटू द डबल फॉर्म. So IM2 double, which will be convert our image into the double form, and that will be in by default in RGB scheme. Now see the IR. See what is the I? Okay, double form मध्ये कन्वर्ट झाले, पण it cannot be converted into the RGB scheme. So check another one. ओके, मी तुम्हाला बघून सांगतो कमांड काय. ओके, सो बेसिकली जे आपण कमांड बघितल्या, IMRead, IMShow, IMWrite अँड RGB टू grayscale. आता RGB टू grayscale डायरेक्ट इथं होतंय. तुम्हाला एक फॉर्म्युला पण दिलाय, त्या फॉर्म्युल्यानुसार सुद्धा तुम्ही कोड लिहू शकता. सो दीज आर द सम बेसिक कमांड्स which is used to read the command. Now one of the another important thing is here, this matrix, whatever this matrix, that will be a simple matrix form, whatever the image that is in a matrix form. आता ही जी ग्रे स्केल मध्ये आपण इमेज केलेली आहे, ती इमेज केलेली ग्रे स्केल मधली कशी आहे, मॅट्रिक्स फॉर्म मध्ये इमेज आहे. मॅट्रिक्स फॉर्म मधली इमेज आहे म्हणजे मॅट्रिक्स आहे. मग समजा आपण मॅथमॅटिकल मध्ये 2 मॅट्रिक्सची ऍडिशन करा म्हणलं तर आपण करू शकतो. सो
सेम कन्सेप्ट वी हॅव टू इम्प्लिमेंट हिअर. सो ट्राय इन युअर बेस्ट. तुम्ही तुमच्या पद्धतीने एक काम करा की 2 इमेज रीड करा आणि त्या 2 मॅट्रिक्सची ऍडिशन करा, सिम्पली ऍडिशन करा. ओके, सो व्हॉट इज द आउटपुट वी हॅव टू सी. आता इथं आपल्याला 2 मॅट्रिक्स आहेत, AG आणि I2. दीज आर द 2 मॅट्रिक्स विच आर सेम. सो वी हॅव टू कन्वर्ट दिस. सपोज B is equal to AG plus I2. So this will be our addition. म्हणजे हे आपण ऍडिशन मध्ये अशा पद्धतीने मॅट्रिक्स करू शकतो. Now see the output screen. अशा पद्धतीनं इमेज तयार, म्हणजे 2 इमेज आपण ऍडिशन केल्यानंतर ते कशा होते तर ह्या पद्धतीने तुम्हाला डिस्प्ले होईल. ओके, त्याचा अजून एक एक्झाम्पल आपण बघूया की one example. Now see, hello. आता आपण एक एक्सपेरिमेंट हे केलेलं आहे. Now see here, toy car 1, toy car 2 and third one is addition of this, that is TC. Actually see the result. आता याचा रिझल्ट कसा येतोय बघूया. ठीक आहे, so we will share. See, this is our 2 images, toy car 1 and toy car 2. आपण 2 इमेज रीड केल्या. इथे लक्षात येतात का बघा की मी अजून मोठा व्ह्यू करतो याचा. म्हणजे आपल्याला इमेज क्लिअर मोठ्या दिसतील. नाउ सी हियर, see this is toy car 1 and this will be toy car 2. ह्या 2 कारच्या इमेज आपण रीड केल्या. ह्या 2 रीड केल्या आणि ह्या दोन्हीची ऍडिशन केली. ज्यावेळेस आपल्याला रिझल्टंट इमेज काय मिळाले तर ही इमेज मिळाली तिसरी. आता ह्या ओरिजिनल इमेज मध्ये 3 कार कुठे दिसतात का तुम्हाला? ह्या याच्यात 2 कार आहेत, इथं सुद्धा 2 कार आहेत, पण जी रिझल्ट इमेज आलेली आहे ह्यामध्ये तुम्हाला 3 कार दिसतात. म्हणजे 2 आपण ह्या 2 इमेजचं ऍडिशन केलं त्यावेळेस आपल्याला ही रिझल्ट मिळाला. 3 कारची इमेजचा रिझल्ट मिळाला. म्हणजे हे ओरिजिनल दोन्हीचा हे जो हा पार्ट आहे तसाच राहिला. पण ही जी कार आहे ही कार एका ठिकाणी इथं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी पुढे गेलेली आहे आणि ह्या दोन्हीची ऍडिशन होऊन आपल्याला इथं तिसरी कार मिळाली. म्हणजे ह्या 2 इमेजचा, दिस इज ओरिजिनल 1 and this will be original 2 image, and when we have to add these 2 image we can result and get this third image. ह्या तिसरी इमेज आपल्याला मिळाली. म्हणजे अशा पद्धतीनं मॅट्रिक्स असल्यामुळं आपल्याला ह्या पद्धतीचं ऍडिशन सुद्धा ह्याच्यात करता येतं. कारण मॅट्रिक्स आहे म्हणजे तो मॅथमॅटिकल पार्ट आहे, मॅथमॅटिकल किंवा इंटिजर पार्ट आहे. इंटिजर पार्ट आहे म्हणजे वी हॅव टू डू द ऍडिशन सबट्रॅक्शन. आता हा जो पार्ट आहे ऍडिशन सबट्रॅक्शन ऑफ द इमेज, सो दॅट ऑल पार्ट विल बी फॉर द आवर नेक्स्ट, म्हणजे आपल्याला पुढचा जो आहे
इमेज एनहान्समेंट कशी करायची त्यामध्ये आपण तो पार्ट डिटेल आपण बघणार आहे. पण सध्या आता बेसिक इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्ही मॅट्रिक्स आहे तर मॅट्रिक्सचे ऍडिशन पण करू शकता. मग तुम्ही सबस्ट्रॅक्शन केलं तर तुम्हाला अजून वेगळा काहीतरी रिझल्ट मिळेल. सो यू कॅन डू ऑल दिस टाईप ऑफ एक्सप्रेशन. तुम्ही अशा पद्धतीने वेगवेगळ्या कमांड्स करू शकता. आता ह्या ज्या बेसिक कमांड आहेत ह्या तुम्ही एकदा करून बघा आणि याच्यानंतर मग अजून ज्या काही कन्व्हर्शनच्या कमांड आहेत किंवा एका डेटा टाईप मधून दुसऱ्या डेटामध्ये कन्वर्ट करायच्या त्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करूया. ओके, सो आजचा लेक्चर आपण इथं स्टॉप करूया. कुणाला काही शंका असेल तरी विचारा. ओके, आय हॅव टू स्टॉप द शेअरिंग. ओके, चॅट बॉक्स मध्ये विचारा किंवा तुम्ही काय क्वेश्चन्स असतील तर तुम्ही इथं विचारू शकता. कुणाला काय प्रॉब्लेम असेल तर. हॅलो, सर तर ब्लॅक गाडीच थोडासा मूव झालेली दाखवली मग अलीकडची कशी काय असं दाखवलं. आवाज येत नाहीये तुमचा. एकच व्हॅन तिथली मूव झालेली आली मॅट्रिक्स मध्ये दुसरी हॅलो, कशी काय लावू शकतो. हॅलो, इमेज मध्ये चेंज झाले ना गाडी पुढे गेलेली मूव झालेली. ओके, काही क्वेश्चन चॅट बॉक्स मध्ये विचारा. म्हणजे तुमचा आवाज येत नाहीये इथं. ओके सर. ओके, वी कॅन प्रोसेस एनी टाइप ऑफ इमेज. आता आपला जो सब्जेक्ट आहे डिजिटल इमेज प्रोसेसिंग, आपली जी इमेज आहे वी हॅव टू कन्वर्ट दॅट इमेज इन टू डिजिटल इमेज अँड वी कॅन प्रोसेस इट. बट देर आर डिफरंट टेक्निक्स. आपल्याला प्रोसेसिंग करायचं तर वेगवेगळी टेक्निक वापरावं लागणार. आता आपण जी बेसिक इमेजचं टेक्निक बघितलंय की आपण जे कलर इमेज आहे म्हणजे RGB कलर इमेज आहे ती रीड केली किंवा आपण ब्लॅक व्हाईट किंवा कलर ब्लॅक व्हाईट नाही पण आपण ग्रे स्केल इमेज आहे ती रीड केली आणि त्याच्यावर प्रोसेसिंग केली. प्रोसेसिंग अजून आपण काहीच केलं नाही, आपण फक्त सिंपल ऍडिशन केलं, पण आपण प्रोसेसिंग करू शकतो. सो एनी टाइप ऑफ प्रोसेसिंग वी कॅन डन. आपण कुठल्याही इमेजचं प्रोसेसिंग आपण करू शकतो. सायलॅब इन्स्टॉलेशन स्टेप्स. सायलॅब इन्स्टॉलेशन स्टेप राहुल, सायलॅबचे मी एक व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये बघून तू इन्स्टॉलेशन करू शकतो. सायलॅब इन्स्टॉलेशन. ओके, मिसाळ तुमचा जो प्रश्न आहे तो मी एक स्क्रीन शेअर करतो आणि त्याच्यानुसार तुम्हाला आन्सर देतो. ओके, शेअर स्क्रीन इमेजेस. ओके, आता ह्या ऍक्च्युली काय झालंय बघा की ही जी इमेज आहे ही काही GIF म्हणजे मुव्हिंग इमेज नाही, स्टील इमेज आहे. ही इमेज आहे ही काही GIF किंवा आपण अॅनिमेटेड इमेज नाहीये. ह्या दोन्ही कार फिक्स आहेत एकाच ठिकाणी. आता इथं काय होतंय बघा की ही ओरिजिनल इमेज आहे आपली. दिस इज अवर ओरिजिनल इमेज, दिस इज अवर सेकंड ओरिजिनल इमेज आणि ही थर्ड आपली जनरेट झालेली आहे. आता ह्या इमेज मध्ये काय होतंय की ह्याचे जे पिक्सेल आहेत किंवा ह्याचे पिक्सेल आहेत हे सेम आहेत. ओके, आता ज्यावेळेस आपण ऍडिशन करेल त्यावेळेस ह्या ठिकाणी 0 पिक्सेल असणार आहे. म्हणजे काही ठराविक व्हॅल्यू असणार आहे पिक्सेलची की जी ह्या व्हॅल्यू इथं ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू कन्सिडर करा. ह्या दोन्हीची ऍडिशन झाल्यानंतर जी मॅक्सिमम व्हॅल्यू काय असणार आहे ही व्हॅल्यू असणार आहे. ऍडिशन झालेली व्हॅल्यू काय असणार आहे हीच व्हॅल्यू असणार आहे. कारण इथं काय बाय डिफॉल्ट नथिंग आहे, म्हणजे कुठली पद्धतीची नाही. जे बाय डिफॉल्ट ग्रे स्केल इमेजची जी इंटेन्सिटी असेल तेवढीच व्हॅल्यू असणार आहे. ज्यावेळेस आपण ह्या ठिकाणी ऍडिशन करेल त्यावेळेस ही व्हॅल्यू आहे तशी राहणार आहे इथं आणि ही जी व्हॅल्यू इथं नवीन जी तयार झाली आहे ती व्हॅल्यू म्हणजेच कुठली आहे ही व्हॅल्यू आहे. ही जी तयार झाली आहे ही जी इमेज आहे ह्याची इमेज ऍडिशन झालेली ती इथं आली. आपल्याला तिन्ही कार मूव्ह झालेली नाहीत तर आपली जी ओरिजिनल कार आहे ही कार ती आहे तिथेच राहिली, दुसरी कार आहे तिथेच राहिलेले आणि तिसरी कार का ऍड झाली कारण दुसऱ्या इमेज मध्ये तिसरी कार पुढे आहे. त्यामुळे ह्याची जी व्हॅल्यू आहे समजा ही ब्लॅक आहे म्हणजे इट इज लाईक 100 और समथिंग और 50 काय जी असेल व्हॅल्यू ती व्हॅल्यू ओरिजिनल लोकेशन मध्ये ऍड झाली. ओरिजिनल लोकेशन ऍड झाली त्यामुळे इथली इंटेन्सिटीची व्हॅल्यू इन्क्रीज झाली.
इथली कलरची व्हॅल्यू इन्क्रीज झाली आणि त्यामुळे आपल्याला ही तिसरी कलर व्हॅल्यू डिस्प्ले होते. तिसरी कलर व्हॅल्यू डिस्प्ले होते. लक्षात आलं? आपल्याला ब्लर इमेज करता येते काय? येते. त्यासाठी आपल्याला पुढे टेक्निक आपण शिकणार आहे की ब्लरिंग मध्ये आपण ब्लर कशी करायची इमेज. त्यासाठी आपल्याला वेगवेगळे फंक्शन्स आहेत ब्लरिंगचे, तर ते आपण तिथं वापरणार आहे. ब्लर कशी व्हायची किंवा ब्लर इमेज कशी आपल्याला रिमूव्ह करायची ते आपण पुढे ह्याच्यात बघणार आहे. वी कॅन ऍड सम इफेक्ट्स. इफेक्ट्स म्हणजे कशा पद्धतीचे इफेक्ट्स आहेत त्याच्यावर डिपेंडेंट आहे. आता ऍक्च्युली डिजिटल इमेज प्रोसेसिंग मध्ये आपल्याला इफेक्ट आपण कन्सिडर नाही करणार. आपल्याला डिजिटल इमेज प्रोसेसिंग मध्ये आपण काय शिकणार आहे की जे डिस्टर्बन्सेस इमेज जी खराब असेल किंवा इमेज चा आपल्याला स्पेसिफिक पार्ट आयडेंटिफाय करायचा, अशा पद्धतीचं आपल्याला ह्याच्यात म्हणजे डिजिटल इमेज प्रोसेसिंग मध्ये काय इफेक्ट आपल्याला ऍड करता येतो, नो प्रॉब्लेम. त्यासाठी मग वेगवेगळे फंक्शन्स आहेत. पण आपल्याला आपला कॉन्सन्ट्रेशन किंवा आपलं फोकस कशावर आहे? वी हॅव टू फोकस ऑन द हाऊ टू इम्प्रूव्ह द इमेज. इमेज आपल्याला कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करायचे ते आपल्याला इथं बघायचं आहे. ओके ओके सर. हॅलो. हा बोला. हा सर, ते सेमिकोलॉन आणि विदाउट सेमिकोलॉनचं काय सांगितलं डिफरन्स तुम्ही? हा, सेमिकोलॉन आणि विदाउट सेमिकोलॉनचा काय डिफरन्स आहे तर मी स्क्रीन शेअर करून तुम्हाला दाखवतो ते. ओके, आता इथं एक छोटासा कमांड करून आपण बघूया. ओके, मी आता काय करतो बघा, C इज इक्वल टू 10 प्लस 20. ओके, ही कमांड आहे आणि मी इथं सेमिकोलॉन दिलेलं नाही, तर एंटर केलं, काय आलं? डायरेक्ट रिझल्ट आला. आता हीच कमांड मी सेमिकोलॉन न देतो, काय येत आहे? काय डिस्प्ले झालं? नाही. हा, हाच फरक आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सेमिकोलॉन देत नाही त्यावेळेस ती कमांड एक्झिक्यूट होते आणि ती एक्झिक्यूट झालेली कमांड ज्या व्हॅरिएबलला असाइन केली ती व्हेरिएबल सुद्धा ती व्हॅल्यू डिस्प्ले करते. मग तो मॅट्रिक्स असेल किंवा सिंपल एक व्हॅल्यू असेल, काय असेल. जर आता बघा इथं आपण एक व्हॅल्यू आहे त्यामुळे लगेच डिस्प्ले झालं. पण समजा तुमची इमेज असेल आणि ती समजा 2400 असेल तर ती मॅट्रिक्स स्क्रॉल व्हायला कितीतरी वेळ जाईल, बरोबर आहे की नाही? त्यामुळे त्याला वेळ लागतो. त्यामुळे बेटर वे यू कॅन यूज द सेमिकोलॉन. कमांड सेम आहे, एक्झिक्युशन सेम होणार आहे, फक्त आउटपुट डिस्प्ले करायचं का नाही हे सेमिकोलॉन आणि कोलनला विदाउट सेमिकोलॉन डिस्प्ले होतं. लक्षात आलं? ओके. हा सर, ठीक आहे. अजून कुणाचे काय शंका? नो सर. ओके, ठीक आहे. सोमवारी बहुतेक ताटे सर लेक्चर घेणार आहेत. हॅलो, सोमवारी ताटे सरांचं लेक्चर होईल. जर ताटे सरांचं नाही झालं तर मग आपलं कंटिन्यू आपण करू. ओके, आणि तुम्हाला जे असाइनमेंट दिले आहे त्याची 30 तारीख तुम्हाला सांगितलेली आहे, तर 30 तारखेच्या ते सोडवून पाठवा. आणि ह्याच्या ज्या काही कमांड आहेत ते तुम्ही तुमच्या मशीनवर प्रॅक्टिस करा. ह्याची पण आपण काही प्रॅक्टिसला पण मी ठराविक क्वेश्चन देईन की ज्या तुम्ही इमेज डाउनलोड करून ते करू शकता. काय प्रॉब्लेम असेल तर आपण डिस्कस करू. ओके सर, एक छोटं एक्झाम्पल दाखवाल का? पाथ कॉपी करून दुसऱ्या ड्राईव्ह. तुमचा आवाज एकदम छोटा आहे कारण साऊंडला. हा, जर इथेच इमेज नसेल ह्याच फोल्डरमध्ये, सेकंड दुसऱ्या अदर फोल्डरमध्ये असेल तर ते कॉपी करून त्याचा एक्झाम्पल. काही नाही, कॉपी करायची गरज नाही. तुम्ही ज्यावेळेस आय एम रीड कमांड मध्ये जी इमेजचं नाव लिहिता त्याच्याऐवजी तो पाथ लिहायचा पूर्ण, एवढाच. गरज नाही कॉपी करायची. पूर्ण पाथ लिहिला ना ती इमेज त्या पाथ वरून रीड केली जाईल. ओके, आता समजा इथं माझं ओरिजिनल इथं असेल, समजा आता इथं मी VIP कोड सर आहे. ओके, आता ह्याच्यातली मला पाठीमागची इमेज इथे घ्यायची आहे मला. आता सी, सो व्हॉट इज द प्रेझेंट वर्किंग डायरेक्टली दिस. मग ज्यावेळेस मी कमांड करेल आय इज इक्वल टू आय एम रीड आणि मला ही कमांड अशा पद्धतीने तुम्हाला लिहावं लागेल. F:\\. ओके,
म्हणजे जर दुसऱ्या पाथ मध्ये जर तुमची इमेज असेल तर तुम्हाला असा एंटायर पाथ लिहावा लागेल, एवढा फरक आहे. ओके सर. ऍड केलेली इमेज RGB मध्ये कन्वर्ट होते का? सो RGB मध्ये तशी कन्वर्ट व्हायला कसं आहे, प्रॉपर कलर कॉम्बिनेशन येणार नाहीये, कारण आपल्या दोन जो कलर आहेत आपण तो ग्रे स्केल मध्येच आहे. ग्रे स्केलची इमेज आपण ग्रे स्केल मध्येच आपण कन्वर्ट केलेली आहे. आपल्याला कन्व्हर्शन करता येतं, त्यासाठी आपल्याला वेगवेगळी फंक्शन, जसं RGB टू ग्रे स्केल आहे तसंच वेगळी तुम्हाला दुसरं आहे ग्रे स्केल टू RGB असं कन्वर्ट करायचं आहे, तुम्ही करू शकता. ओके, पण तो रिझल्ट त्या पद्धतीने येईल अशी गॅरंटी नाही. ओके, आपल्याला कन्व्हर्शनची वेगवेगळे फंक्शन्स आहेत. आपण पुढच्या लेक्चरला ती कन्व्हर्शनची फंक्शन्स बघणार आहे की कशा पद्धतीने एका टाईपच्या इमेज मधून दुसऱ्या टाईपच्या इमेज मध्ये कन्वर्ट करायचं. तर त्यासाठी वेगवेगळे कन्व्हर्शन फंक्शन्स आहेत, तर ते आपण वेगवेगळे कन्व्हर्शन फंक्शन बघणार आहे. आपल्याला करता येते ते कन्व्हर्शन, पण ते त्या इंटेन्सिटीनं प्रॉपर येईल असं नाहीये. ओके, आणि तेच आपल्याला मेन आहे की डिजिटल इमेज प्रोसेसिंग, तेच महत्वाचं आपल्याला शिकायचं आहे. ओके, ठीक आहे, लेक्चर आपण क्लोज करूया. किंवा अजून काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला विचारू शकता किंवा क्लासरूम मध्ये पण विचारू शकता. ओके चालेल. ओके, ठीक आहे, वी हॅव टू स्टॉप द लेक्चर हिअर. मी इथं लेक्चर तुमचं स्टॉप करतो. फर्स्ट लेक्चरचं रेकॉर्डिंग नाहीये, पण सेकंड लेक्चर पासून सगळं रेकॉर्डिंग मी शेअर करतोय. आज आता कालचं लेक्चर आज शेअर करेन. ओके, ओके चालेल. अजून कुणाला रेज हँड? सय्यद, साजिदा, सय्यद, काय प्रॉब्लेम आहे? ओके, रेकॉर्डिंग मी शेअर करेन, नो प्रॉब्लेम. ओके, ठीक आहे, मी स्टॉप करतो मीटिंग.